पिक्चरमध्ये हा जो वरचा सेक्शन आहे, तर या वरच्या सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता की हा जो मधला खण आहे, तर इथे कसे डबे आहेत. तर ह्या सेक्शनमध्ये मी डबेच ठेवते आणि वरती काही नवीन म्हणजे नवीन डबे जे की मी ओपन केले नाही आहेत. तर मला हे सगळं व्यवस्थित मॅनेज करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे डबे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. तर मी हे सगळे डबे खाली काढून घेतलेले आहेत. तर हे ज्ञानेशच्या स्कूलचे डबे आहेत. त्यानंतर तुम्ही ते बघू शकतात बाजूला की ते हे गुळाचा डबा आहे. तर मी डीमार्टमधून जेही काही गूळ घेतलेला आहे त्याचे हे डबे आहेत सगळे. त्यानंतर ह्या लोणच्याच्या बरण्या आहेत ज्या की त्या रिकाम्या झालेल्या आहेत आता. हे एक सगळे काजू बदाम पिस्ता याचे डबे आहेत, कोथिंबीर वगैरे याचे डबे तेही सगळे रिकामे झालेले. तर ते सुद्धा मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेले आहेत. ही जी नवीन बॉटल आहे, तर ज्ञानेशला मी जी ग्लुकोन-डी घेतली होती त्या जोडीला मी ग्लुकोन-डी घेतली होती आणि तो मी ते बॉटल घेतली होती ज्ञानेशला, तो क्लासला जातो ना त्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे हा जो वरचा सेक्शन आहे तो मी व्यवस्थित सुक्या कपड्यांनी पुसून घेतलेला आहे. बाकी मी पेपर वगैरे काही चेंज नाही केले, कारण पेपर व्यवस्थितच आहेत. आता हे सगळे डबे ते व्यवस्थित मी वरती लावून घेणार आहे. आणि ही जी ग्लुकोन-डी आहे, तर त्याच्याच बाजूला हा लाल कलरचा जो बॉक्स आहे, तर यामध्ये मी सगळे जे छोटे छोटे जे दिवे आहेत ते या बॉक्समध्ये मी रॅप करून ठेवलेले आहेत. जेव्हाही मला वाटेल तेव्हा मी ते काढून वापरू शकते. तर इथे मी अशा पद्धतीने हे सगळे डबे एक एक करून व्यवस्थित अरेंज करून घेतलेले आहेत. ही ग्लुकोन-डी मी वरच्यावर म्हणजे पुढेच ठेवणार आहे, कारण ज्ञानेशला ग्लुकोन-डी लागते. तर मी इथे अशा पद्धतीने हे डबे लावून घेतलेले आहे. ते दिसतानाही खूप सुंदर छान असे वाटतात. आणि जेही काही डबे रिकामे होतात ते मी ह्या सेक्शनमध्येच ठेवते, कारण जेव्हा मला लागतील ना काहीही ठेवायला तेव्हा मी इथूनच डबे काढते. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर वरचं सेक्शन मी व्यवस्थित जवळजवळ 7-8 महिन्यापूर्वी लावलं होतं, त्यामुळे ते मी पुन्हा लावणार नाही, ते व्यवस्थितच आहे. तर अशा पद्धतीने मी छान व्यवस्थित हा खण आवरून घेतलेला आहे. कसं माहिती आहे, हे बाहेरून काचेतून दिसताना पण खूप सुंदर आणि छान वाटतं. तर इथे हे जे खाली डबे आहेत तर मी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून ठेवून देईल. जेव्हाही वाटेल तेव्हा त्याचा वापर करू शकते, म्हणजे काही गोष्टी ठेवण्यासाठी. तर गुड आफ्टरनून गाईज, कारण आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर मला आवाज येत असेल कारण टी व्ही चालू आहे आणि ज्ञानेश कार्टून बघतो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आई ते खाली बसले, आई पण कार्टून बघते. हे बघा इथे आई कार्टून बघते. आई इकडे बघ, छान वाटते ना कार्टून बघायला, टाइमपास. तर आईसुद्धा कार्टून बघते खाली. आणि मुलं मस्त हसायला भेटतं ना, त्याच्या जोडीला आम्हाला पण बघायला भेटतं. मलाही कार्टून आवडते. आई पप्पूला पण आवडायचं ना आई. हो, तो काय अजूनपर्यंत जेवायला बसला ना त्याला कार्टून काय रे, कार्टूनच लागतं. तर बोलतो काय मला दुसरा मला काढायचंच आवडतं. तर सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर खाना तुम्ही दे. कसे आहात? आणि खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तेच कबूतर आहे तो, कावळा आहे का? हो. तर ह्या सगळ्या गोष्टी. तर मी आता दुपारचे पिल्लू आहे ना खाली. दुपारचे 12 वाजले, तर मी आता जेवणाची तयारी करते. आणि आज आहे शुक्रवार. तर आज सिंपल असं कोलंबी, म्हणजे मी ना कोलंबी आणलेली आहे. तर कोलंबीचा सुक्का लब्बक असा रस्सा करेल आणि राईस असणार आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ज्ञानेश म्हणजे फिश वगैरे तो काहीच नाही खात. तर ज्ञानेश चिला आणि दही, म्हणजे दह्याबरोबर त्याने चिला खाल्ला आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये तो दुपारी अजिबात जेवणार नाही. बाकी संध्याकाळी पण हे काय हां, तर तेच. तर तो आता संध्याकाळी पण तो चिलाच खाणार आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी आता पटापट जेवणाला सुरुवात करते, कारण आईला खूप भूक लागली. तर मी आता इकडे राईस वगैरे ठेवला, आता पटकन भाजी करते. तर मी आता इथे कोलंबीचा रस्सा करून घेणार आहे. तर इथे अर्धा किलो मी कोलंबी घेतलेली आहे. इथे मी कांदा टोमॅटो कटरमध्ये एकत्र चिरून म्हणजे कट करून घेतलेले आहेत. तर हे आहे वाटण. तर इथे मी खोबरा, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जिरा याचं मी वाटण करून घेतलेलं आहे.
अगदी झट आणि अगदी थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. मी ते लसूण ठेचून घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि इथे आहे कोलंबी. तर तुम्हाला मी सांगेल की ना मी 2 दिवसापूर्वी मी हे केलं होतं, कोबीच्या वड्या केल्या होत्या. तर ज्ञानेशनी कोबीच्या वड्या त्याबरोबर खाल्ल्या. मला थोडं तिखट हवं होतं म्हणून मी लाल तिखट, ऑइल आणि मीठ असं पूर्ण ॲड करून अशी ही पेस्ट तयार केली होती आणि या पेस्टबरोबरच मी कोबीच्या वड्या खाल्ल्या होत्या, कारण मला थोडं तिखट हवं होतं म्हणून. आता ही जी पेस्ट आहे उरलेली आहे, तर मी ही जी कोलंबी आहे या कोलंबीमध्ये ही पेस्ट ॲड करून छान मस्त ही कोलंबी मॅगिनेट करून घेणार आहे. तर मी अशा पद्धतीने ही पेस्ट ॲड करून ही जी कोलंबी आहे पूर्णपणे मॅगिनेट करून घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल, ऑइल ॲड करून ऑइल गरम करून घेतलेलं आहे. आता लसूण टाकायचं आहे. लसूण आपल्याला पूर्णपणे ब्राऊन म्हणजे हलकासा ब्राऊन होऊन द्यायचा आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो जे आपण कटरमध्ये एकत्र कट करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि कोलंबी करताना मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा, कारण कोलंबी ही थोडी खारट असते. तर पूर्णपणे आपल्याला हे कांदा टोमॅटो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि कांदा टोमॅटो फ्राय करून झाल्यानंतर हे जे मसाले आहेत हे मसाले ॲड करायचे आहेत आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. झाकण ठेवून आपला कांदा टोमॅटो मऊ शिजून घ्यायचे अगदी 5 मिनटं. तर 5 मिनटं झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला आपण जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये ॲड करायचं आहे. तर आधी कांदा टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला हा वाटण ॲड करायचा आहे. वाटण ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी पुन्हा एकदा मी या कढईमध्ये ॲड केलेलं आहे. झाकण लावून पूर्णपणे 10 मिनटं हे वाटण आपल्याला शिजून घ्यायचं आहे पूर्णपणे. ते तुम्ही इथे बघू शकतात. मी 10 मिनटं पूर्णपणे मंद गॅसवरती हे वाटण शिजून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ही जी कोलंबीसुद्धा मी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. तर मी मंद गॅसवरती 10 मिनटं ही कोलंबी शिजून घेणार आहे. तर इथे एका साईडला मी ही अंडी बॉईल करून घेतलेली आहेत. त्यानंतर इथे फ्राय पॅन घेतलेला आहे. या फ्राय पॅनमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. तूप ॲड केल्यानंतर यामध्ये अगदी अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट ॲड करायचे आहे. छान व्यवस्थित आपल्याला फ्राय पॅनमध्ये ऑइलमध्ये त्या तुपामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये उकडलेले अंडे ॲड करायचे. तर वरतून थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं आहे आणि छान अशा पद्धतीने आपल्याला अगदी 7 ते 8 मिनटं छान अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीची अंडी खूप सुंदर छान असे लागतात. तुम्ही नुसते बॉईल करून खाण्यापेक्षा तुम्ही अशी करून फ्राय करून सही लागतात अंडी. तर तुम्ही इथे बघू शकतात की 10 मिनटं झालेले आहेत. तर इथे छान मस्त मंद गॅसवरती याला उकळी आलेली आहे. तर मी आता थोडासा गॅस मोठा करणार आहे आणि मोठ्या गॅसवरती अगदी 2-3 मिनटं मी उकळी आणून देणार आहे. तर याला छान मस्त अशी उकळी आलेली आहे. आता ही जी अंडी आहेत तर ही अंडी मी आता यामध्ये ॲड करणार आहे. त्यातली मी 2 अंडी साईडला काढून ठेवलेली आहे, जे की मला ते उभे चिरून त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत खाण्यासाठी. तर इथे अशा पद्धतीने मी या ग्रेव्हीमध्ये म्हणजे या कोलंबीमध्ये 6 अंडे ॲड केलेली आहेत. मी अशा पद्धतीने इथे आपली ही कोलंबीचा रस्सा तयार झालेला आहे. अगदी छान मस्त यामध्ये तुम्ही अगदी ग्रेव्ही टाईपसुद्धा करू शकता किंवा तुम्ही रस्सा भाजी पण सुद्धा करू शकता. अशा सिंपल पद्धतीने पण ही भाजी खूप टेस्टी अशी लागते. तर अशा पद्धतीने ही कोलंबीची भाजी तयार झालेली आहे. तर मी हे जे 2 अंडे साईडला काढले होते ते उभे असे चिरून घेतलेले आहेत. एक कांदासुद्धा बारीक चिरून म्हणजे 4 तुकडे करून घेतलेले आहेत कांद्याचे आणि इथे हा स्टीम राईस आहे. तर इथे अशा पद्धतीचे आज हे जेवण आहे. मस्त रस्सा नाही हां ना.
आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि ना तुम्ही ते बघू शकता की ना रोज एक चिमणी इथं पाणी वगैरे पिते ना, तर ती रोज चिव 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 करत असते. तर मला आई बोलले की आज ना थोडंसं ना प्लेटमध्ये ना भात ठेव. तेव्हा काही मी ते भात पूर्ण असं अर्धी प्लेट मी भात ठेवलं होतं. बराचसा भात चिमणी खाऊन गेले. आता इथे ठेवलंय. हां खाऊ का. तर इथे चटई टाकले. आता आम्ही झोपतोय आणि ते ज्ञानेश कार्टून बघतोय. आणि जी मस्ती बघा ज्ञानेशची. ज्ञानेश खूप मस्ती करतो नाही आई. ज्ञानेश खूप मस्ती करतो ना. नाही हे इथे जसं काळ. अरे देवा. काय रे. नाही ते बरोबर आहे. ते तिथे ना माकड जसं उड्या मारतो ना, हा पण उड्या मारतो माकडासारखा. काय रे. उद्या तुझा रिझल्ट आहे बघू आता. आधी रिझल्ट आधी उद्या हां इकडे बघ. तू जेव्हा पास झाला ना तरच मी तुला गावाला घेऊन जाईन, नाही तर तुला इथंच ठेवेल मी. इकडे बघ इकडे बघ. मम्मीला बोला मम्मी मी पास होईनच आणि मी गावाला येईनच असं बोलायचं. मग तू बोल ना मम्मीला मी पास होणार. त्याचा अर्ध लक्ष टीव्ही कडेच आहे. करते आता बंदच करा. बंद नाही करायचं. बंद करायचं. बाबा मस्ती काय करतोयस तू. सांगू ऐक ना जरासा. तो माकड तू पण झालास का त्याच्या आता वासरत वासरत 2:15 वाजले. तर आम्ही झोपून घेतो. पण ज्ञानेश आहे ना असं नाही का एका जागी स्थिर बसून टीव्ही बघेल असं ना. इकडून उड्या मार तिकडून उड्या मार. त्याचं चालूच असतं काही ना काय. काय रे हिरो. तर आता संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे 10 वाजलेले आहेत. तर तुम्ही ते बघू शकतात की मी हा झाडांचा स्टँड वगैरे हे सगळं इथे हॉलमध्ये आणून ठेवलेलं आहे. हे सुगरणीचं घरटं वगैरे एक इथे घरटं ठेवलं आहे आणि बाकीचे इथे 2 घरटे ठेवलेले आहेत. तर ही जी बाल्कनी आहे आणि जी मध्ये जी 2 झाडं आर्टिफिशियल जी मी झाडं हे केली होती तीसुद्धा मी इथे ठेवले सगळे. कारण ना उद्या आम्ही चाललेलो आहोत. उद्या ज्ञानेचा रिझल्ट घेऊन मग आम्ही जाणार गावाला. तर हे मी पूर्ण रिकामं केलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की या ज्या विंडोज आहेत ना म्हणजे या ज्या खिडक्या बंद केल्या ना की कबूतर काय करतात त्यांना समजतं की बाबा खिडकी बंद इथे कोणीच राहत नाही. म्हणजे इथलं म्हणजे या घरातली माणसं गावाला गेलताना समजतं आणि ते लिटरली इथे ना पूर्णपणे घाण वगैरे करतात. तर हे सगळं खराब होऊ नये म्हणून मी हे सगळं आतमध्ये घेतलेलं आहे. आणि इथे नेहमी चिमणी आणि कबूतर पाणी पिण्यासाठी येतात. तर त्यासाठी मी इथे पाणी ठेवलेलं आहे आणि इथे एका बाउलमध्ये तांदूळ ठेवलेला आहे. का त्यांना तांदूळमध्ये ना सुद्धा भूक लागते म्हणून मी ते तांदूळ ठेवलेच. आणि बाकी हे जे दोन क्रिसमसची झाड आहे त्यांना म्हणजे उद्या सकाळी जाताना मी पाणी टाकेल. म्हणजे खूप असं पूर्ण 1 बॉटल याच्यामध्ये पूर्ण 1 बॉटल याच्यामध्ये. त्यामुळे 2 आठवडे काय टेन्शन घ्यायची गरज नाही मला. बाकी ह्या झाडाला पाणी लागतं म्हणून हा गुलाबाचं झाड आहे. तर मी इथे पाण्याची बॉटल ठेवलेली आहे आणि खाली बुडाला एक छोटंसं होल पाडलेलं आहे. इथे सुद्धा मी बॉटल ठेवलेली आहे आणि बुडाला खाली छोटंसं होल पडलेलं आहे म्हणजे थेंब थेंब पाणी गळेल. बाकी उद्या सकाळी उठल्याबरोबर मी आधी सगळ्या झाडांना पाणी टाकणार आहे. म्हणजे असं भरभरून पाणी टाकेल म्हणजे त्यांना म्हणजे 2 आठवडे छान व्यवस्थित ती झाडं राहतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. वरती जे नेस्ट होतं ते सुद्धा मी काढून घेतलेले आहेत ठेवलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही ते बघू शकतात की इथे मी बॅगासुद्धा वगैरे आणून ठेवलेल्या आहेत. ही पूर्ण कपड्यांची बॅग वगैरे. ही पूर्ण खाऊची बॅग आहे आणि खाऊ आहे सगळं. तर जिकडे गावाला लागणार आहे खाऊ वगैरे तेव्हा त्यासाठी सगळा खाऊ आहे. आणि या बॅगेमध्ये सुद्धा खाऊच आहे.
आणि उद्या सकाळी मी फ्रीजमध्ये मी काही पाण्याच्या बॉटल ठेवलेल्या आहेत, त्या उद्या सकाळी उठून मी या बॅगमध्ये टाकून ठेवेल. तर आम्हाला बसमध्ये खाण्यासाठी मी या बॅगमध्ये खाऊ घेतलेला आहे. तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी ते बॅगासुद्धा इथे आणून ठेवलेल्या आहेत. उद्या सकाळी फक्त सकाळी लवकर उठून फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे व्हायचं, चहा वगैरे चहा वगैरे पिऊन आणि मग मी ज्ञानेशचा 10 वाजता रिझल्ट आहे, 10 ते 11. तर यावेळेत मी 10 म्हणजे रिझल्ट घेऊन वगैरे मग आम्ही निघणार आहोत. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी ॲडव्हान्समध्ये रात्री ही सगळी तयारी करून घेतलेली आहे. बाकी आई दुपारी झोपली नाही. दुपारी आम्ही खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या. बाकी आई तिकडे झोपलेली आहे. आता आम्ही पण झोपून घेतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून आता लवकर आम्ही झोपतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी ज्ञानेश आणि आई आम्ही खूप एक्सायटेड आहोत उद्या गावाला जाण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, उद्या ज्ञानेशचा रिझल्ट आहे. तर बघू काय येतो. तसं ज्ञानेशला खूप छान मार्क भेटणारच आहेत आणि तो पास होणारच आहे, याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी सुद्धा जवळजवळ 2 वर्ष झाले असे मी सुद्धा गावाला गेली नाही आहे. आई पण साधारण 2-2-2.5 वर्ष होतील आई पण गावाला गेली नाही. तर आम्ही जवळजवळ 2 वर्षानंतर गावाला चाललो आहे. ज्ञानेशसुद्धा इथं माझ्याबरोबर आला होता गावाला. सो बघू, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. हाय, गुड नाईट. गुड नाईट. इकडे बघ, मग गावाला जायचं की नाही?